स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या योजनेला आतापर्यंत 3 महिने झालेले आहे. 3 महिने झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचं पगार जे मानधन आहे, विद्यावेतन आहे ते बाकी आहे. खूप काही समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या. कामाचा ताण विद्यार्थ्यांवरती, पदाधिकाऱ्यांचा म्हणजेच जे काही कर्मचारी आहे त्यांच्या अंडरमध्ये काम करत आहेत त्यांचा दबाव, नंतर विद्यार्थ्यांना वेतन वाढवून देण्याचं म्हणजे मानधन वाढवून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी, नंतर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मागणी जर विद्यावेतन वाढवून देण्यात नाही परंतु आम्हाला कालावधी वाढवून द्यावा याकरिता ही एक मागणी आणि नंतर नियमित करण्यासंदर्भातील एक मागणी. या संपूर्ण ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. कारण युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खूप जास्त विद्यार्थी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 150 तरी विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत आणि त्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जॉईन असलेले विद्यार्थी आणि त्यांची असणाऱ्या समस्या ह्या सोडवण्याकरता आपण काहीतरी एक मार्ग आपण अवलंबितो आहे की एक संघटना असणं गरजेचं आहे, एक लढा असणं गरजेचं आहे. कारण यामध्ये टीईटी सीटीईटी झालेले विद्यार्थी, पास झालेले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी असणार आहेत. नंतर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, 3-3, 4-4 वर्ष झालेले आहेत, 5 वर्ष झालेले आहेत, रिझल्ट बाकी आहेत, हे असे सुद्धा विद्यार्थी आहेत. सोबतच अंशकालीन विद्यार्थी आहेत, काही प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत, पूरग्रस्त विद्यार्थी आहेत, असे विविध प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. कारण 15,000, 10,000, 8,000 आणि 6,000 हे जे काही मानधन असणार आहे या मानधनावरती विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी घरच्यासाठी सपोर्ट होत आहे, आर्थिक हातभार आपल्या फॅमिलीला लागत आहे. या उद्देशाने या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला हे जे काही लाडका भाऊ योजना आहे यातून थोडाफार दिलासा त्यांना या नोकरीच्या संदर्भात मिळालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की नाही, आम्हाला नियमित करणं गरजेचं आहे. परंतु जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या पद्धतीनं कोणत्याही विद्यार्थ्याला 6 महिने झाल्यानंतर नियमित करण्यात जाणार नाही. त्याचं हमीपत्र सुद्धा आपण लिहून दिलेलं आहे आणि तसं त्या GR मध्ये सुद्धा आहे. मग हे GR मध्ये असताना सुद्धा आपले तरतूद आहे की नाही बा आपल्याला नियमित केली जाणार नाही. पण आपल्या सर्वांची जी रास्त मागणी आहे, सर्वांची जी मागणी आहे ती म्हणजे कोणती, तर आपल्याला नियमित केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ संपूर्ण बघा. काही GR आहे अंशकालीन विद्यार्थ्या संदर्भातील आणि इतर जे कोर्टाचा जो सुद्धा नियम आहे किंवा कोर्टाचा सुद्धा ऍक्ट आहे त्यानुसार आपण सुद्धा विचार करणार आहोत की आपल्याला नियमित करता येणार आहे की नाही आहे. म्हणजे आपण जी बाजू आहे ती तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करून मी सांगतो आहे. आपल्याला नक्कीच पटेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येण्या गरजेकरिता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहे अपडेट आहे आणि आपलं जे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचं जे चॅनल आहे या चॅनलला व्हॉट्सअपचं ग्रुप आहे आणि टेलिग्रामचं ग्रुप आहे, त्यावरती जॉईन व्हा. कारण या संदर्भातील जे अंशकालीनचं GR आहे आणि इतर जे GR 4 ते 5 GR आपल्याकडे आहेत ते GR तुम्हाला पाठवतो आहे. तुम्हाला त्या लिंक म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, त्याच्यावरून तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्याला एकत्र लढा घेणं गरजेचं आहे. त्यासाठीची एकजूट म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो लढा आहे हा लढा संपूर्ण बेरोजगार युवकांचा लढा आहे. आपल्याला माहिती आहे, कारण आपण संपूर्ण बेरोजगार आहोत. आपल्या घरची परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे. 6 महिने काम केल्यानंतर आपल्याला गावातीलच व्यक्ती किंवा गावातील लोकांना आपल्याला माहित नसते की आपलं हे जॉब हे फक्त 6 महिन्यापुरतं आहे, हे माहित नाही. परंतु आपला जो काही स्वतःचा एक आत्मसन्मान म्हणून आपल्याला माहित असते की नाही बा आपला ही जी वेळ आहे ही फक्त 6 महिन्याची वेळ आहे. त्यानंतर आपलं ही जी नोकरी असेल किंवा आपल्याला जे लागलेलं हे जॉब आहे निघून जाईल. मग त्यानंतर काय करायचं, हा सर्वात मोठा प्रश्न सर्व लाडका भाऊ जे काही युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून काम करत आहेत विद्यार्थी त्यांच्यासमोर पडलेला आहे. त्यांचीही बाजू एका पद्धतीने बरोबर आहे की एवढे सारे बेरोजगार असताना आमच्यासाठी जागा का नाही आहे, आम्हाला नियमित का केलं जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचा विचार करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्यापैकीच कोणीतरी स्पर्धा परीक्षा करणारे होते परंतु 4-5 वर्ष त्यांना जॉब मिळाला नाही. मग CTET होणारे असो की या टेटमध्ये ज्यांना जमलेलं नाही किंवा या पवित्र पोर्टलमध्ये जमलेलं नाही, या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की तसेही विद्यार्थी आपल्या या युवा कार्य प्रशिक्षण मध्ये काम करत आहेत. त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की सर आम्ही CTET पास आहोत, TET पास आहोत, पण आम्हाला स्कोर कमी असल्यामुळे आम्ही सर जॉईन होऊ शकलो नाही किंवा आमचं कट ऑफ मध्ये येऊ शकलेलं नाही, त्यामुळे आम्ही शिक्षक बनू शकलो नाही. परंतु आमच्याकडे असणाऱ्या संपूर्ण पात्रता ह्या मात्र आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्हाला नियमित करण्यात यावं कारण आम्ही 6 महिने काम करतो आहे. या सर्व बाबींचा आपण विचार करतो म्हटलं विद्यार्थ्यांनो,
तर लक्षात घ्यायचं आहे, अंशकालीनचा एक GR आहे 2019चा. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या कंत्राटी भरती आणि इतर जे भरती आहे त्यामध्ये जर तुम्हाला तो विद्यार्थी काम करत असेल, तो उमेदवार 4-5 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष जर तुमच्या या डिपार्टमेंटमध्ये जर काम करत असेल तर त्याला नियमित करण्याच्या वेळेला पहिल्यांदा त्याचा विचार केला जावा, असा स्पष्ट उल्लेख त्या GR मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2019चा GR आहे अंशकालीनचा. मग अंशकालीन जे विद्यार्थी आहेत आपल्या युवा कार्य प्रशिक्षणातील जे काही विद्यार्थी काम करतात त्यांच्यासाठी हे गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण त्याचा दावा करू शकता. तो आपण सर्वजण एकत्र येऊन आपण शासनाला सांगू शकतो आपण की आपण या सर्व गोष्टी की नाही, आपण परिपत्रक देणं किंवा निवेदन देऊन त्यांना आपण मवाळपंथी याने आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि तो लढा जर आपण जिंकलो तर नक्कीच आपण नियमित होणार आहात. यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येण्यासाठीच आपण हा युट्यूबला हा जो व्हिडिओ बनवत आहे हा मोठा प्लॅटफॉर्म आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना बनवून देतो आहे, आणि ज्या माध्यमातून आपल्याला लढा लढता येईल आणि ज्याच्यातून आपले विद्यार्थी नियमित होतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला जो लढा आहे तो शासनाला दिसावा आणि त्या माध्यमातून आपली लढाई ही जिंकता येईल. आणि जे काही विद्यार्थी अंशकालीन असतील आणि इतर जे विद्यार्थी 5-5 वर्ष 4-4 वर्ष ही इतर ठिकाणी काम करत असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी नियमित करावं. ही सुद्धा तुमच्या बाजूने जी काही असणारी तुमच्या बाजूने असणारा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म निर्माण करतो आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर दुसरा जो विचार करतो म्हटलं आपण, तर जे विद्यार्थी 6 महिने काम करणार आहेत, 6 महिन्यानंतर मग ते सोडून जातील किंवा सोडावं लागेल त्यांना. आणि त्या एक महत्वाचं असं आहे की ह्या विद्यार्थ्यांनी सोडल्यानंतर तुमचं जे काही अकाउंट आहे तो फ्रीज केला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी त्याच अकाउंटवरती त्या आधार कार्डवरती कुठेही तुम्ही जॉईन होऊ शकत नाही इतर कोणत्याही ठिकाणी. म्हणजे तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यात काम करत असाल आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन जर ते तुम्ही 6 महिने पुन्हा काम करण्यासाठी जर नोंद करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा डेटा तुमच्या सर्व गोष्टी ते फ्रीज केल्या जाणार आहे. तुम्ही एकदा लाभ घेतल्यानंतर त्या 6 महिन्यासाठी दुसऱ्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी तुमची निवड होणार नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर कुठं ना कुठं तरी जॉब करण्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागेल. ही एक स्थिती, म्हणजे तुम्ही 6 महिन्यानंतर पुन्हा बेरोजगारच होणार आहे. ही शासनाची ही जी भूमिका आहे ही मात्र चुकीची आहे आणि ही योजना सुद्धा चुकीची आहे. फक्त तात्पुरता तुम्हाला 6 महिन्याचे जॉब आणि पैसे वेतन मिळत आहे, याचं मात्र आपल्याला कुठतरी खंत वाटत आहे. आणि त्यानंतर आयुष्याचं पुढील आयुष्याचं काय, या प्रश्नांसाठी उजाळा देण्यासाठी आपण या युट्यूबला आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि अंशकालीन बद्दल मी सांगितलं आहे. नंतर तुम्ही कोर्टामध्ये 6 महिने काम केल्यानंतर सर्व एकत्र येऊन ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतमध्ये विद्यार्थी काम करत आहेत, म्हणजे ऑपरेटर विद्यार्थी काम करत आहेत, आपल्याला माहिती आहे. ऑपरेटरची एक संघटना आहे, ऑपरेटरची पण संघटना आहे. या संघटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडका भाऊ जे काही असणार आहे त्यांचे एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे, म्हणून आपण संपूर्ण एकत्र यायचं आहे. माझ्या या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूबचा जो काही चॅनल आहे याला सबस्क्राईब करा. आणि येणारे जे काही अपडेट असणार आहे तर डेलीचे अपडेट्स आहेत, GRs आहेत, मुख्यमंत्री मंत्री यांचे काही जे अपडेट्स असतील ते आपल्या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्यासाठीचा हा लढा आपण जिंकलो पाहिजे, यासाठीची एक मदत म्हणून आणि एक विद्यार्थी तुमच्या पुढे युवकांपुढे एक मदत म्हणून आपण हे काम करतो आहे, आपली एक जबाबदारी म्हणून. कारण संपूर्ण विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, तो आपण सर्व एकमेकाचे भाऊ आहोत. एकमेकाला समजून घेतलं तर हे काम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एकत्र राहणं गरजेचं आहे. ते बाकीचे जे GR आहेत ते GR सुद्धा मी आपल्या या स्नेहनील स्टार्ट अप टीचिंग चॅनल वरती टाकतो आहे. तुम्हाला रीड करायचे आहे, तुम्हाला काय त्यातून सकारात्मक बाजू भूमिका मिळत आहे ते ग्रुपला सुद्धा शेअर करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीचा हा व्हिडिओ बनवला होता, तुमच्या सपोर्टसाठी हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. जेवढे काही आपले लाडका भाऊ आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हा लढा पुढे नेता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. अजूनपर्यंत मुख्यमंत्री महोदय अजूनपर्यंत बसलेले नाही आहेत. नेमकं कोण मुख्यमंत्री होणार हे सुद्धा आपल्याला माहित नाही. महायुतीचं सरकार आहे, आपल्याला माहित आहे. आपल्याला नक्कीच न्याय देईल ही एक अपेक्षा ठेवा आणि माझ्या या चॅनल सबस्क्राईब करा आणि एकत्र या विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.